नागपुरात लूटमारीची तक्रार दाखल झाली आणि पोलिसांनी तपास सुरू करताच संपूर्ण प्रकरणालाच वेगळं वळण मिळालंय। कार, चाकूचा धाक आणि तब्बल 2,05,000 रुपये लुटल्याचा दावा करणाऱ्या तक्रारदाराचीच पोलिसांनी चौकशी केली आणि अखेर ही लूटमारच बनावट असल्याचं समोर आलं आहे। स्वतःची आर्थिक जबाबदारी टाळण्याकरिता तक्रारदाराने पोलिसांची दिशाभूल केल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे। हुडकेश्वर पोलिसांनी तात्काळ केलेल्या या सखोल तपासामुळे हा बनाव उघडकीस आला आहे। 22 ऑगस्ट रोजी अमोल संतोष धनेर्जा हा 28 वर्षीय तरुण हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रारदार म्हणून हजर झाला। पॅरामिड सिटी परिसरातून जात असताना एका अनोळखी व्यक्तीने लिफ्ट मागितली आणि आपण त्याला लिफ्ट दिली असं त्याने पोलिसांना सांगितलं। काही अंतर पुढे गेल्यानंतर त्या व्यक्तीने चाकूचा धाक दाखवत आपल्याला मारहाण केली आणि कार घेऊन पडून गेल्याचा दावा तक्रारदाराने केला। तसेच कारमध्ये तब्बल 2,05,000 रुपये रोख असल्याचंही त्याने पोलिसांना सांगितलं। यानंतर संबंधित कार सोनेगाव आणि विमानतळ परिसरात मिळून आली। मात्र कारमधील रोख रक्कम वगळता मोबाईल आणि इतर साहित्य जसेच्या तसेच असल्याचं तक्रारदाराने सांगितलंय। घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन हुडकेश्वर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला। मात्र तपासादरम्यान तक्रारदाराच्या कथनात पोलिसांना काही विसंगती आढळून आल्यात। घटनेपूर्वीच्या हालचालींबाबत तक्रारदार वेगवेगळी आणि परस्पर विरोधी माहिती देत असल्याने पोलिसांचा संशय बळावला। त्यानंतर पोलिसांनी तक्रारदाराचा मोबाईल, लोकेशन, उपलब्ध इलेक्ट्रॉनिक्स पुरावे आणि इतर बाबींची सखोल पडताळणी केली। तक्रारदारीची चौकशी करून त्याच्या कथनाची तपासणी केली असता लूटमारीची घटना बनावट असल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं। चौकशीत अमोल धनेर्जा याने त्रिमूर्तीनगर परिसरातील बैठक कॅफे सुरू करण्यासाठी त्याचा मित्र अवतार सिंग महेंद्रसिंग धुंडा याच्याकडून सुमारे 2 लाख रुपये घेतल्याचं समोर आलंय। ही रक्कम परत करण्याकरिता त्याच्याकडे पैशांची मागणी केली जात होती। मात्र पैसे परत करण्याची वेळ आली असताना त्याच्याकडे रक्कम उपलब्ध नव्हती। त्यामुळे आपण दिलेली रक्कम लूटमारीत गेल्याचा बनाव केल्यास पैसे परत करण्याची वेळ टाळता येईल असा विचार करून त्याने खोटी लूटमारीची घटना रचल्याचं तपासात समोर आलंय। मैं अमोल संतोष धामेजा कल 22 अगस्त 2026 को जो कंप्लेंट रजिस्टर करवाने आया था, मैं एक्सेप्ट करता हूँ कि वो कंप्लेंट झूठी थी, क्योंकि 2,05,000 मुझे मेरे दोस्त अवतार सिंह जी धुन्ना को देने थे, जो कि मुझसे खर्च हो चुके थे। तो मुझे कुछ समय चाहिए था। वो समय लेने के लिए मैंने ये झूठी कहानी बनाई थी और मैं माफ़ी मांगना चाहता हूँ पुलिस प्रशासन से और ये बोलना चाहता हूँ कि मैंने जो मिस्टेक की है, प्लीज़ आप ये मिस्टेक कभी ना करें। म्हणजे स्वतःची आर्थिक जबाबदारी टाळण्याकरिता पोलिसांची दिशाभूल करून बनावट लूटमारीचा प्रकार उभा करण्यात आला होता। मात्र हुडकेश्वर पोलिसांनी तक्रारीतील विसंगती लक्षात घेत इलेक्ट्रॉनिक पुरावे आणि चौकशीच्या आधारे अवघ्या प्रकरणाचा पर्दाफाश केला। ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापुरे, API रामटेके, हेड कॉन्स्टेबल मुकेश किण्णाके आणि पोलीस कॉन्स्टेबल रिषभ ठाकरे यांच्या पथकाने केली आहे। पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या तपासामुळे बनावट लूटमारीचा प्रकार उघडकीस आला आहे। कोणतीही घटना घडल्यास पोलिसांना अचूक आणि सत्य माहिती द्यावी असं आवाहन हुडकेश्वर पोलिसांनी नागरिकांना केलं आहे। तसेच पोलिसांची दिशाभूल करण्याकरिता खोटी माहिती देणं किंवा बनावट गुन्ह्याचा बनाव करणं कायदेशीर कारवाईला कारणीभूत ठरू शकतं असा इशाराही पोलिसांनी दिला आहे। रात्री आमच्या पोलीस स्टेशन येथे तक्रारदार नामे अमोल संतोष धनेर्जा वय 28 वर्ष राहणार त्रिमूर्तीनगर ते आमच्या पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी कंप्लेंट दिली की ते सांगत होते की त्यांना पिरामिड सिटी जवळून एक कोणतरी लिफ्ट मागितली एका इस्माने आणि नंतर थोडा लिफ्ट दिल्यानंतर थोड्या वेळानंतर थोडा दूर गेल्यानंतर त्याला चाकू दाखवला, पोटाला चाकू लावला आणि त्याच्यानंतर गोगली रोड मार्गे तिकडे गाडी त्यांना सोडून त्यांना मारून गाडी चोरून गाडीसह तो सदरचा इसम निघून गेला। त्यानंतर ती गाडी इथे सोनेगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एअरपोर्टच्या तिथे त्यांना मिळाली, परंतु त्या गाडीमध्ये ती जी 2,05,000 कॅश होती ती तिथून ती गाळ झालेली त्यांना दिसली, म्हणजे चोरली असं त्यांचा आरोप होता। मग त्यानंतर आम्ही त्यांची चौकशी डिटेल केली, कारण आम्हाला थोडं त्यांच्या सांगण्यामध्ये खूप सारा संशय निर्माण होत होता। तर मग आम्ही त्यांचं टेक्निकल तपास केला,
त्यांचे स्पॉट व्हेरीफाय केले, ते जे जे सांगत होते त्यांना व्हेरीफाय केलं. तर त्याच्यामध्ये आम्हाला बऱ्याच गोष्टी त्रुट्या आढळल्यामुळे आणि संशय निर्माण झाल्यामुळे आम्ही अधिक चौकशी केल्यानंतर आणि त्यांना क्रॉस व्हेरीफाय केल्यानंतर त्यांनी शेवटी कबूल केलं की त्यांचा जो मित्र आहे अवतार सिंग महेंद्र सिंग धुन्ना, राहणार लकडगंज आंबेडकर चौक, या मित्राकडनं त्यांची एक बैठक अमोल धर्नेजा आणि अवतार सिंग यांच्या दोघांनी मिळून त्रिमूर्ती नगर येथे बैठक हे कॅफे आहे त्रिमूर्ती नगरमध्ये, त्या कॅफे चालवण्यासाठी त्यांनी 2 लाख रुपये यांच्याकडून घेतले होते, अवतार सिंग यांच्या या मित्राकडनं. तर त्यांना ते पैसे परत करायचे होते आणि याच्या तक्रारदाराकडनं पैसे खर्च झालेले होते आणि त्याच्याकडे म्हणजे अवतार सिंग यांना पैसे परत करण्यासाठी नव्हते त्याच्याजवळ, म्हणून त्यांनी हा सर्व बनाव रचलेला होता. आणि ते उघड झाल्यानंतर आपण त्याच्यावर कलम 217 BNS अन्वये कायदेशीर कारवाई केलेली आहे. कट करा ना. नाही, यांचा काही आधीचा रेकॉर्ड नाही, परंतु त्याला जेव्हा दुसरा पर्याय नाही सापडला, गेल्या 5-6 दिवसापासून याला पैशाची मागणी होत होती, यांच्याजवळ पैसे नव्हते, तर त्याला असं वाटलं की हा सेफेस्ट मार्ग आहे, कमीत कमी आपल्याला आणखी 8-10 दिवस 1 महिना मिळेल पैसे अरेंज करायला. आणि हे जर आपण असं केलं आणि आपण कंप्लेंट पण देणार नाही, आपण दुसरे काहीतरी कारण सांगू असं त्याला वाटलं. परंतु जेव्हा त्याचं लक्षात आलं की आपण गाडी चोरल्याचा पण बनाव केलेला आहे आणि गाडी नंतर कुठे सापडली आणि पोलीस सगळे इन्व्हॉल्व झालेले आहे, तेव्हा मात्र त्याला वाटलं की त्याचा डाव फसलेला आहे. नाही, तो एकटाच होता, हे सर्व प्लॅन त्यांनी एकट्याने केलेलं होतं, मास्टर असं काही नव्हतं. लूटमारीची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या तक्रारदाराचाच दावा अखेर पोलिसांच्या तपासात खोटा ठरलाय. इलेक्ट्रॉनिक पुरावे, लोकेशन आणि सखोल चौकशीच्या आधारे हुडकेश्वर पोलिसांनी या बनावट लूटमारीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणातून पोलिसांना चुकीची माहिती देऊन तपासाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाऊ शकते, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.